मध्यरात्री नांदेडच्या मुखेड तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे 5 ते 6 गावांना पुराचा वेढा पडला होता आणि यामध्ये जे आहे ते प्रामुख्याने रावणगाव आणि हसनाळ हे जे 2 गाव होते ते संपूर्ण पाण्याखाली होते। आता मी नांदेडच्या रावणगावात आहे। आपण बघतोय ही संपूर्ण घरे जी आहेत त्या पुराच्या पाण्यामुळे अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत। घरांची मोठी पडझड झाली आहे। काल रात्रभर जे आहे ते या गावात संपूर्ण पाणी होतं, मात्र कालपासून पावसाचा जोर ओसरल्यामुळे या गावातील पाणी कमी झालं। मात्र अजूनही काही प्रमाणात या गावात पाणी पाहायला मिळतं। खरं तर रविवारी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे याच गावात 200 ते 250 लोक अडकून पडले होते। त्यानंतर सोमवारी सकाळी SDRFच्या पथकाने याच गावातून सगळ्या लोकांची सुखरूप सुटका केली। मात्र असं असलं तरी घरांचं मोठं नुकसान झाले, संसारोपयोगी साहित्य या गावातून मोठं वाहून गेले, त्याची नासधूस झाली। अक्षरशः अनेकांचे संसार उघड्यावर आलेत, अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झाले। आपण या गावाची व्यथा पाहतोय, हे गावाचं चित्र पाहतोय। एकही घर या गावात शाबूत राहिलेलं नाही। अतिशय चांगलं असलेलं गाव, 2-4 दिवसापूर्वी हस्तखेळतं असलेलं गाव अक्षरशः आता संपूर्ण उद्ध्वस्त झाले। ही उद्ध्वस्त गावाची आपण कहाणी, व्यथा या ठिकाणी पाहतोय। हे नांदेडच्या मुखेड तालुक्यातील रावणगाव आहे। या ठिकाणी जे आहे ते या लेंडी नदीला मोठा पूर आला आणि या पुराच्या पाण्यात क्षणात सगळं काही या गावकऱ्यांचं हिरावून घेतलंय। आपण बघतोय ही जुनं घरं होती, ही मातीची आणि दगडाची घरं होती। अनेक वर्ष जे आहे ते या ठिकाणी नागरिक बस्तान मानून बसले होते। मात्र या पुराच्या पाण्यामुळे अशा प्रकारे हे सगळं गाव उद्ध्वस्त झाले आहे। आता राहिलेलं सामान काही नागरिक सुरक्षित ठिकाणी हलवताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर या घरात आता काहीच राहिलं नाही। मात्र ज्या काही संसार उपयोगी वस्तू आहेत त्या वस्तूसुद्धा आता अस्ताव्यस्त पडल्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि भविष्यात त्या वस्तू आपल्याला कामी याव्यात यासाठी जे आहे ते नागरिक ह्या सगळ्या वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवताना आपल्याला पाहायला मिळतात। मोठं नुकसान या सगळ्या परिसरात झालं आहे। काल मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा या गावांना भेट दिली आणि मदतीचं आश्वासन दिले। तर हसनाळा गावात जे आहे ते 5 जणांचा दुर्दैवी मृत्यूसुद्धा झाला आहे। अशा पद्धतीने जे आहे ते हसनाळा आणि रावणगाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। लेंडी प्रकल्पामुळे हे सगळं झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी चौकशी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू अशा सूचनासुद्धा, असा इशारासुद्धा दिला आहे। आता पुढे काय होतं याबाबत हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या डोळ्यात अश्रू आणणारं हे चित्र आता आपण या ठिकाणी पाहतोय। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, रावणगाव, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।